ओम साईराम. ओम आज साईराम. आपला सद्गुरू पदयात्रा मंडळाचा 7वा दिवस आणि आपल्याबरोबर आहेत आपले पदयात्री रोहन कदम यांच्याशी थोडा पालखीचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझं नाव रोहन कदम आहे. मी गेल्या 16 वर्षापासून साईंची पालखी करत आहे. मला या पालखीत कोण घेऊन आलं? मला माझी पालखी माझा मामा आहे प्रशांत राणे, त्यांनी मला पालखी दाखवली. तेव्हापासून मी चालू केली होती. वयाच्या किती वर्षी तुम्ही पालखीला आला? वयाची माझी 19. जेव्हा माझे 19 वर्षाचा होतो तेव्हा मी पालखी चालू केली होती. पालखी तुम्हाला स्वतःहून चालायसारखं वाटलं की मामाने जबरदस्ती केला कोण आला? नाही, स्वतःहून मामाने शिकवली मला पालखी काय असते साईंची. पालखीत चालताना कधी कुठला त्रास नाही. तर स्टार्टिंगला जेव्हा मी अनवाणी चालायचो पालखीमध्ये, तेव्हा स्टार्टिंगला 1-2 वर्ष मला थोडा त्रास झाला होता. पण मी बाबांचं नामस्मरण करत चालत होतो, त्याच्यामुळे मला जरा चांगलं वाटलं. म्हणजे काय दुःख झालं नाही, चालताना त्रास झाला नाही असं. पालखीत चालताना तुम्हाला पालखीमध्ये चालताना कसली कमी? कमी नाही. पाणी बिणी नाश्ता जेवण सर्व सोय टाईमवर? हा, सर्व टाईमवर. सकाळी उठताना वगैरे तास? सकाळी उठताना आमचे बाप्पा काय ते सकाळी येऊन चादर घेतात, तेव्हा थोडा त्रास होतो आणि शिट्या मारतात जोरात. बाकी असा तुमचा पालखीतला असा कुठला अनुभव म्हणजे असा लक्षात राहील असा, म्हणजे असं तुम्ही आमच्या मुलांना सांगू शकता? पालखी तुम्ही 16 वर्ष केली आहे की पालखीत हे असं करू नका, हे असं कुठले अनुभव तुम्ही सांगू शकता का? असे अनुभव माझ्यासोबत पण घडले आहेत. तुला असं एक आठवण राहिलेला अनुभव तुम्ही सांगा. सांगा, टेन्शन घेऊ नका. असे अनुभव असतात, चालताना येतात. चालताना येतात म्हणजे जे श्वान असतात ते आमच्यासोबत असतात, ते आम्हाला रस्ता दाखवतात. पहिले तुमच्या पालखीमध्ये जे व्यवस्थापक असतात ते असे तुम्हाला कधी असे ओरडतात? पाठी ओरडतात, पण ते चांगल्यासाठी ओरडतात. असं नाही की जे आपण वाईट करतो त्याच्यामुळे ते आपल्याला ओरडतात. त्याच्यामुळे तो राग आपण मनावर ठेवायचा नाही. आपण बाबांच्या पालखीला येतो आहे, त्यांच्या शब्दासाठी येतो आपण, हे आपण पूर्ण करायचं. पालखीत पाठी राहायला आवडतं की पुढे? नाही, पहिले तर मला पुढे मागे राहायला आवडायचं. पण जेव्हा मी पालखीसोबत चालायला लागलो तेव्हापासून मला त्रास कमी झाला आणि मी पालखीसोबतच चालत असतो, मागे राहत नाही. अजून तुम्ही काही मुलांना सांगू शकता की पालखीत असं वागू नका, चुकीचं काही करू नका? पालखीमध्ये तुम्ही एकदा बाबांच्या सतीसाठी तुम्ही वाईट गोष्टी करू नका. या तर जे दुसऱ्या पालखीमध्ये स्त्रिया जात असतील, मुली जात असतील, तर कसं चांगलं आहे नाही चला, बाकी काही प्रश्न नाही. बरं, वाईट हेतूने चालू नका. हा, वाईट हेतूनच चालू नका तुम्ही. बाकी आपण देवाच्या ठिकाणी जातो आहे, त्याच्यामुळे मनात वाईट होऊन चालणं हे चुकीचं आहे. पालखीत भजन आरती करायला तुम्हाला आवडतं? हा, भजन तर 1 नंबर. भजन तर खूप आवडतं. कोणाचं भजन आवडतं? साईंचं भजन. आपले बुवा आहेत रुपेश, आपले बुवा आहेत रुपेश दादा, मनीष बुवा, दादा, प्रशांत बुवा आहे. कोणाचं भजन जास्त आवडतं? हा, रुपेश दादा, मनीष बुवा, प्रशांत बुवा. तुला आपण ढोलकी वाजवतो, त्याच्यामुळे जरा अजून आनंद होतो. जरा टाळ्या वाजवायला असा खूप आनंद होतो. अजून तुम्ही तुम्ही गेले 7 दिवस बघतोय तुम्ही रस्त्यात येणाऱ्या कुत्र्यांना बिस्किटा टाकत असतात. हां, तुम्हाला काय असं म्हणजे कोणी सांगितलं आहे की तुम्ही स्वतःहून? सांगितलं तर नाही ॲक्च्युली, सांगितलं कारण की असं म्हणणं आहे की सर्व जीवांमध्ये शिव असतो, हे असं म्हणणं मला कळालं. त्याच्यामुळे मी कसं श्वानांना, आपण कसे मनुष्य आहेत, आपला हा धर्म आहे की जे बेजुबान आहेत, पशुपक्षी असून दे काय पण असू दे, त्यांना खायला घालणं आपलं कर्तव्य आहे. कारण की त्यांचा कोण नाही, म्हणून देवाने मनुष्याला पाठवलं आहे त्यांचा सांभाळ करायला. कारण की ते भटके असतात, त्यांना खायला प्यायला कधी भेटत नाही, रस्त्यावर असतात ते. कारण की मनुष्य तसंच त्यांचा पण जीव आहे.
त्यांना पण थंडी लागते, पाऊस लागतो, ऊन लागतं. पण आपल्याकडनं मनुष्य कर्तव्य म्हणून आपण त्याचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये माणसाची माणुसकी दिसून येते. साईराम, बरं वाटलं तुमच्या साईराम, साईराम, जय श्री महाकाल, साईराम महादेव.